अमुक अमुक किमतीला एक स्टॉक घेतलाय, खूप दिवस झालेत, परंतु तो स्टॉक अजूनही त्याच किमतीला आहे. आता तो वाढेल की नाही याचाही विचार करणं सोडलंय मी. असं बरेच वेळा तुमच्यासोबत सुद्धा झालं असेल, बरोबर? पण यामागचं नेमकं कारण काय असतं हे तुम्हाला माहितीये का? बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही स्टॉकचं फेअर व्हॅल्युएशन न बघता तो विकत घेतलेला असतो. फेअर व्हॅल्युएशन म्हणजे काय? तर योग्य किंमत. स्टॉक त्याच प्राइसला घेतला पाहिजे जेवढं त्याचं फेअर व्हॅल्युएशन आहे. आता हे फेअर व्हॅल्युएशन जे आहे ते नेमकं काढायचं कसं? तसं पाहिलं तर ही गोष्ट थोडी किचकट प्रक्रिया आहे. पण मी तुमच्या डोक्याला फार ताण देणार नाहीये. ना कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे, ना कुठलं कॅल्क्युलेशन. अगदी सोप्या आणि सरळ मार्गानं स्टॉकचं व्हॅल्युएशन कसं काढायचं हे आज आपण शिकणार आहोत. त्यासाठी आपण Finology.in या वेबसाईटची मदत घेणार आहोत. एखाद्या स्टॉकचं व्हॅल्युएशन जे आहे ते कसं काढायचं हे मी तुम्हाला अगदी लाईव्ह डेमो करून दाखवणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ जो काय आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण सगळं समजून घेतल्यानंतर शेवटचा जो डेमो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. बाकी तुमच्या कमेंट्स तर आम्हाला येतच असतात. अनेकांना पैसा पाणीचे व्हिडिओ खूप आवडतात, हे आम्हाला समजत राहतं. हा व्हिडिओ सुद्धा नक्की लाईक करा आणि काही सजेशन्स असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करून घ्या. थोडं कामाला तुम्हाला लावलं, परंतु आता पुन्हा मुद्द्याकडे येऊया. स्टॉकचं व्हॅल्युएशन करण्यासाठी अनेक पद्धती आहेत. त्यातलीच एक पद्धत आहे म्हणजे डिस्काउंटेड कॅश फ्लो, DCF. आज आपण याच पद्धतीनं स्टॉकचं व्हॅल्युएशन करणार आहोत. या पद्धतीनं व्हॅल्युएशन करत असताना तुम्हाला त्या कंपनीचं बिझनेस मॉडेल थोडंफार तरी माहिती असायला पाहिजे. कंपनी कसे पैसे कमावते याचा जर अंदाज असेल तरच ही पद्धत आपल्याला कामाची आहे. त्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवा. स्टॉकचं व्हॅल्युएशन करण्यापूर्वी काही महत्त्वाचे प्रश्न. कंपनीचा बिझनेस समजण्यासाठी तुम्हाला काही सोप्या प्रश्नांची उत्तरे माहिती असली पाहिजे. पहिला प्रश्न आहे तो म्हणजे कंपनी प्रॉडक्टची किती क्वांटिटी विकते, म्हणजे कंपनीचा सेल्स किती आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे एका पीस मागे कंपनीला किती मार्जिन मिळतो, म्हणजे प्रत्येक प्रॉडक्टच्या विक्रीनंतर कंपनीला किती नफा शिल्लक राहतोय. कोणतीही कंपनी असू द्यात हे दोन प्रश्न कधीही बदलणार नाहीत. बँक असो, IT कंपनी असो किंवा मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असो, हे दोन्ही प्रश्न जे आहेत ते कोणत्याही कंपनीला सातत्यानं लागू होत असतात. यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ऑपरेटिंग लेव्हरेज. कंपनीला आपला खर्च वाढवल्याशिवाय सेल्स वाढवता आले पाहिजे. एक वडापाववाला समजा 10 रुपयाला एक वडापाव विकतोय. प्रत्येक वडापावला बनवण्याचा खर्च जो आहे तो 4 रुपये आहे. जर त्याने 100 वडापाव विकले तर त्याला 400 रुपये खर्च येईल, प्रॉफिट उरेल 600 रुपये. समजा त्याचा सेल्स वाढत गेला आणि त्याने 200 वडापाव विकले तर आता प्रॉफिट आणि खर्च किती असेल? तुम्ही म्हणाल सोपं आहे, सेल्स डबल झालाय म्हणजे त्याचा प्रॉफिट सुद्धा डबल होईल आणि खर्च जो आहे तो सुद्धा डबल होईल. पण असं नसतं, असं झालं नाही पाहिजे. खरं तर आता प्रत्येक वडापाव मागे त्याचा खर्च 4 रुपयांपेक्षा कमी झाला पाहिजे, म्हणजे प्रॉफिटला जास्त वाव आहे. यालाच ऑपरेटिंग लेव्हरेज असं म्हटलं जातं. जास्त ऑपरेटिंग लेव्हरेज वाला बिझनेस कधीही चांगला असतो. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे कंपनीचं भविष्य काय. तुम्ही ज्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणार आहात त्या कंपनीची ग्रोथ जी आहे ती भविष्यामध्ये कशी राहील याचा अंदाज तुम्हाला बांधता आला पाहिजे. पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे मोट. तुमच्या कंपनीकडे मोट आहे का? उद्या तुमच्या कंपनीला स्पर्धा देण्यासाठी एखादी नवीन कंपनी जर मार्केटमध्ये आली तर त्याचा तुमच्या कंपनीवर जास्त फरक नाही पडला पाहिजे. अर्थात त्यासाठी तुमच्या कंपनीच्या बिझनेसमध्ये काहीतरी युनिकनेस असला पाहिजे, जेणेकरून उद्या कोणतीही नवीन कंपनी आली तरी तुमच्या कंपनीचा बिझनेस तसाच्या तसा चालला पाहिजे. यालाच मोट असं म्हटलं जातं. मोट म्हणजे काय याची सविस्तर माहिती जर तुम्हाला हवी असेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल आणि वर आय बटन जे दिसतंय तिथे सुद्धा तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल. नक्की पहा. तर हे झालं कंपनीचं व्हॅल्युएशन काढण्यासाठी 5 महत्त्वाचे प्रश्न. या 5 प्रश्नांची उत्तरं लक्षात घ्यायची आणि आता स्टॉकचं व्हॅल्युएशन कसं करायचं ते आता आपण पाहणार आहोत. गुगलवर जा आणि DCF कॅल्क्युलेटर असं सर्च करा. पहिलीच लिंक जी आहे ती फिनॉलॉजीच्या वेबसाईटची येईल. नाही आली तर DCF कॅल्क्युलेटर प्लस फिनॉलॉजी असं क्लिक करा आणि तुम्हाला ते सापडेल. तुमच्या समोर DCF कॅल्क्युलेटरचा इंटरफेस येईल. DCF कॅल्क्युलेशन हे स्टॉकचं व्हॅल्युएशन करण्यासाठी सगळ्यात कॉमन मेथड आहे. त्यामुळे स्टॉकचं व्हॅल्युएशन काढण्यापूर्वी आपल्याला DCF अर्थात डिस्काउंटेड कॅश फ्लो काय असतो हे माहिती पाहिजे. डिस्काउंटेड कॅश फ्लो जो काय असतो हा कंपनीकडे सध्या असलेली कॅश दाखवतो. ही कॅश कंपनीचा प्रॉफिट असते. आता तुम्ही म्हणाल की मग आपण थेट प्रॉफिट वरूनच व्हॅल्युएशन का बरं करत नाही? याला कारण आहे. समजा कंपनीने तिची सर्व्हिस किंवा प्रॉडक्ट विकले आहेत, त्यातून कंपनीला प्रॉफिट होतोय, परंतु हा प्रॉफिट कंपनीला लगेच मिळतो का? तर नाही. जर कंपनीने प्रॉडक्ट EMI वर विकले असेल तर कस्टमर प्रॉडक्टचे थोडे थोडे पैसे कंपनीला देतो, परंतु कंपनी मात्र सगळे पैसे येण्याच्या अगोदरच ते प्रॉफिट मध्ये दाखवते. DCF मध्ये मात्र कंपनीकडे ऍक्च्युअली किती प्रॉफिट आला आहे तेच दाखवलं जातं. त्यामुळं स्टॉकचं जे व्हॅल्युएशन
आहे ते करण्यासाठी आपण DCF कॅल्क्युलेट करतो. आता या कॅल्क्युलेटरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा इनपुट आहे ते इनिशियल FCF म्हणजे इनिशियल फ्री कॅश फ्लो. फ्री कॅश फ्लो म्हणजे काय, तर कंपनीला जो प्रॉफिट मिळतो त्यातला काही पैसा जो आहे तो कंपनीला बिझनेस चालवण्यासाठी लागतो. म्हणजे समजा मशिनरी खरेदी करायची असेल किंवा त्यांचा बिझनेस जो आहे तो एक्सपांड करायचा असेल किंवा अजून एम्प्लॉई जे आहे त्यांची भरती करायची असेल, बिझनेस चालवण्यासाठी खर्च हा करावाच लागतो. हा सगळा खर्च करून कंपनीकडे जे पैसे उरतात त्याला फ्री कॅश फ्लो असं म्हटलं जातं. कंपनीकडे शून्य कॅश फ्लो असेल तरी त्याचा बिझनेसवर काही परिणाम मात्र होत नाही. तुम्हाला हे कॅल्क्युलेशन समजण्यासाठी आपण TCS या स्टॉकचं उदाहरण घेणार आहोत. TCSचा 2023 मधील फ्री कॅश फ्लो जो आहे तो 38,800 कोटी रुपये एवढा आहे. इथे आपण हे इनपुट टाकूयात. भविष्यातली कंपनीची ग्रोथ जी आहे ती सुद्धा आता आपल्याला विचारात घ्यायला लागणार आहे. पुढील 5 वर्षामध्ये कंपनीची ग्रोथ कशी राहणार आहे याचा विचार जर आता आपण केला तर मागील 5 वर्षामध्ये कंपनीचे सेल्स दरवर्षी 10% वाढत गेलेले आहेत. म्हणजे पुढील 5 वर्षात देखील कंपनी जवळपास 10% वाढेल असं आपण गृहीत धरू शकतो. त्या पुढील 5 वर्षामध्ये म्हणजे 6 ते 10 वर्षादरम्यान कंपनीची ग्रोथ कशी असेल इथेही आपण मॉडरेट म्हणजे 10% ग्रोथ पकडूया. आता या 10 वर्षानंतर कंपनीची ग्रोथ कशी राहील याचा अंदाज सध्या तरी लावणं फार अवघड आहे. पण भूतकाळातील कंपनीची ग्रोथ पाहून आपण 10% ग्रोथ जर धरली तर ते सुद्धा चालू शकेल. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार इनपुट इथे टाकू शकता. मार्केट कॅपिटलायझेशन हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण TCSचं मार्केट कॅपिटलायझेशन जे आहे ते 12,60,000 कोटी रुपये. सध्या कंपनीच्या शेअरची किंमत जी आहे ती 3,400 ते 3,500च्या दरम्यान. कंपनीवर डेट किंवा कर्ज जे आहे ते जवळपास 7,700 कोटी रुपयांचं आहे. हे सगळे आकडे तुम्हाला screener.in या वेबसाईटवर सहज मिळतील. त्यानंतर येतो तो मार्जिन ऑफ सेफ्टी. आता इथे आपण बऱ्याच गोष्टींचा अंदाज लावलेला आहे. पुढील 5 वर्षामध्ये कंपनी किती वाढेल, त्यानंतरच्या 5 वर्षामध्ये कंपनी किती वाढेल, हे सगळे आपले अंदाज आहेत. हे सगळे बरोबरच ठरतील असं नाही. हे आकडे 10-20% इकडे तिकडे होऊ शकतात. त्यामुळं सेफ्टी मार्जिन आपण 10% ठेवायचं आहे. आता सगळे आकडे इनपुट केल्यानंतर एक शेवटचा राहिला आहे तो म्हणजे डिस्काउंट रेट. डिस्काउंट रेटचा अर्थ असा आहे की तुम्हाला त्या स्टॉक मधनं किती रिटर्न्स हवे आहेत. बँक FDचे रिटर्न साधारण 8% असतात. म्युच्युअल फंडाचे साधारणपणे 12 ते 15% रिटर्न मिळतात. त्यामुळे स्टॉक मधून कमीत कमी 15% तरी रिटर्न्स मिळालेच पाहिजेत. नाहीतर त्यात इन्व्हेस्ट करून फारसा उपयोग नाही. तुमची अपेक्षा 20% सुद्धा असू शकते, परंतु सध्या आपण इथे 15% टाकणार आहोत. खाली कॅल्क्युलेट DCF असा एक ऑप्शन आहे, त्यावर आता आपण क्लिक करूयात. सगळ्या कॅल्क्युलेशन नंतर स्टॉकची फेअर व्हॅल्यू आली आहे जवळपास 2100 रुपये आणि सध्या स्टॉक जो काही ट्रेड करतोय तो 3400 ते 3500 रुपयांच्या आसपास आहे. म्हणजे आपल्या कॅल्क्युलेशन नुसार सध्या हा स्टॉक ओव्हर व्हॅल्यूड आहे. पण लक्षात ठेवा हे व्हॅल्युएशन जे आहे ते पूर्णपणे तुम्ही केलेल्या इनपुट्सवर डिपेंड आहे. फ्री कॅश फ्लो जर आपण वाढवला आणि तो 60,000 कोटी रुपये केला आणि पुढील 10 वर्षातील ग्रोथ आपण 15% गृहीत धरली तर या स्टॉकचं व्हॅल्युएशन येईल जवळपास 4,700 रुपये. तर अशा प्रकारे इनपुट जर बदलले ते स्टॉकचं व्हॅल्युएशन जे आहे ते बदलतंय. त्यामुळं आपण आधी कंपनी बद्दलचे 5 जे काही फॅक्टर आहेत ते इथे महत्त्वाचे ठरतात. ते जर पॉझिटिव्ह असतील तरच तुम्ही चांगले इनपुट्स देऊ शकता. भविष्यामध्ये कंपनी कसा परफॉर्मन्स देईल याचा अंदाज लावणं कठीण काम आहे. त्यामुळं नेहमी तुम्हाला जितके वाटत आहेत त्यापेक्षा थोडी कमी अपेक्षा ठेवूनच कॅल्क्युलेटरला इनपुट दिले पाहिजेत. आणि शेवटी जरी एखादी अंडर व्हॅल्यूड कंपनी सापडली तरी त्यामध्ये गुंतवणूक करायची किंवा नाही हे ठरवण्यापूर्वी आधी तुमच्या सल्लागाराचं मत नक्की विचारात घ्या. मला अपेक्षा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधनं DCF आणि स्टॉकचं फेअर व्हॅल्युएशन जे आहे ते कसं काढायचं आता तुम्हाला नीट समजलं असेल. स्टॉक अनालिसिस कसं करायचं याचे भरपूर व्हिडिओ आमच्या पैसा पाणी या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. तुम्हाला जर स्वतः स्टॉक अनालिसिस करायला शिकायचं असेल तर आत्ताच पैसा पाणीला सबस्क्राईब करा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पाहत रहा पैसा पाणी.